श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बहुतांश घरांमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते. तर या मूर्तीची पूजा कशी करावी, ती कशी स्थापन करावी, कोणत्या दिवशी स्थापन करावी, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. श्री अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता आहे, जिच्यामुळे घरात कधीच अन्नाचा दुष्काळ पडत नाही, कधी कुणी उपाशी राहत नाही. म्हणूनच ही मूर्ती धान्यावर ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास घरात नेहमी सुखसमृद्धी येते. ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते त्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही. तर अन्नपूर्णा मूर्ती ही कोणत्या दिवशी घ्यावी, तर मंगळवारी आणि शुक्रवारी घ्यावी, कारण हा वार देवीचा आहे. चांदीची मूर्ती, पंचधातूची मूर्ती, पितळेची मूर्ती तुम्ही कोणतीही खरेदी करू शकता. मूर्ती खरेदी केल्यानंतर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने मूर्तीवर अभिषेक करा, नंतर पंचामृताने अभिषेक करा आणि त्यावेळेस श्रीसूक्त बोला किंवा मोबाईलवर लावा. अन्नपूर्णा मूर्ती ही ठेवताना तांब्याची, पितळेची किंवा स्टीलची ताटली घ्या. त्यात तांदूळ भरा, मग त्यात अन्नपूर्णा मूर्ती ठेवा. तांदूळ कोणते घ्यावे, तर तुम्ही तुटलेले तांदूळ अजिबात घेऊ नका. अखंड तांदूळ घ्या. तांदूळ अखंड आहे का हे एकदा आवर्जून पहा. आता तांदूळ कधी बदलावे, तर दर मंगळवारी किंवा शुक्रवारी हे तांदूळ बदला आणि तो बदललेला तांदूळ हा स्वयंपाकासाठी वापरा किंवा पक्ष्यांना टाका. आता पहा, अन्नपूर्णा मातेच्या खाली जे तांदूळ ठेवलेले असतात, तर एखाद्या वेळेस खूप दिवस झाले तरी तुम्ही तांदूळ बदलले नसतील, तेव्हा तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना टाका किंवा गाईला खाऊ घाला. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.